विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं लोकप्रशासन विषयाअंतर्गत लोकप्रशासन विभागामध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण लोकप्रशासन या विषयामधील जो पहिला पेपर आहे, लोकप्रशासनाची ओळख, त्याविषयीची या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे पहिलं प्रकरण आहे लोकप्रशासन, तो या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना लोकप्रशासन याविषयी थोडी बहुत माहिती असेल, परंतु खऱ्या अर्थानं लोकप्रशासन काय आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. वास्तविक पाहता लोकप्रशासन हे आपल्या खूप जवळ आहे. अगदी आपल्या जन्मापासून नव्हे तर जन्माच्या पूर्वीपासून ते आपल्या मृत्यूनंतर जेवढ्या काही आपल्या जीवनामध्ये घडामोडी घडतात, त्या बहुतांश घडामोडींचं साक्षीदार हे लोकप्रशासन असतं. परंतु आपल्याला लोकप्रशासन हा विषय या ठिकाणी माहीत नाही, परंतु प्रशासनाशी आपला नित्याने संबंधित असतो. लोकप्रशासन आपल्याला जीवन जगणं म्हणजे सोपं करत असतं, किंवा आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्याच गोष्टींची पूर्तता ही लोकप्रशासनाकडून केली जात असते. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये लोकप्रशासनाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी लोकप्रशासनाचा थोडक्यात परिचय या ठिकाणी पाहूयात. म्हणजेच या ठिकाणी लोकप्रशासनाची सुरुवात कधी झाली, कोठे झाली, लोकप्रशासनाचा जनक कोण आहे, ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावयाच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, लोकप्रशासनाची सुरुवात ही अगदी प्राचीन काळापासून झालेली आहे, परंतु एक अभ्यास विषय म्हणून तो अलीकडच्या काळामध्ये उदयास आलेला आहे. म्हणून सर्वात पहिले या ठिकाणी हे जाणून घ्यावं लागतं की लोकप्रशासन हे लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी आणि राज्याच्या कारभारासाठी जे कार्य करणारी व्यवस्था आहे त्याला लोकप्रशासन असं म्हणतात. लोकप्रशासनाची प्रक्रिया ही फार प्राचीन काळापासून उदयास आलेली आहे. म्हणजे जेवढं समाज जीवनाचा इतिहास जुना आहे, तेवढाच या ठिकाणी लोकप्रशासनाच्या प्रक्रियेचा सुद्धा या ठिकाणी इतिहास जुना आहे. पण एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून लोकप्रशासन हा अलीकडच्या काळात उदयास आलेला आहे. थोडक्यात आपण या ठिकाणी लोकप्रशासनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं की लोकप्रशासन हा विषय सुरुवातीला राज्यशास्त्राचीच एक अभ्यास शाखा म्हणून शिकवल्या जात होता. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि राज्याचे अभ्यासक असलेले वुड्रो विल्सन यांनी 1887 आपल्या प्रशासनाचा अभ्यास द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन या शोधनिबंधाद्वारे लोकप्रशासन हा एक स्वतंत्र अभ्यास विषय असल्याचं प्रतिपादन त्यांनी या ठिकाणी केलं. आणि नंतर मग या ठिकाणी लोकप्रशासनाच्या अभ्यासाची जी सुरुवात आहे ती अमेरिकेमध्ये सर्वात पहिले करण्यात आली. तर लोकप्रशासनाच्या अभ्यासाची जे काही स्वतंत्र अभ्यासाविषयीचं मत वुड्रो विल्सन यांनी मांडलं, त्यासाठी त्यांनी आग्रह धरला. म्हणून वुड्रो विल्सन यांना लोकप्रशासनाचे जनक म्हणून ओळखलं जातं. वुड्रो विल्सन यांनी लोकप्रशासनाला स्वतंत्र करत असताना असं मत मांडलं की राज्यशास्त्रामध्ये प्रामुख्याने राजकीय क्रियांचा अभ्यास केला जातो. राजकीय क्रिया आणि प्रशासकीय क्रिया ह्या भिन्न स्वरूपाच्या आहेत, आणि त्यामुळं लोकप्रशासन ही राज्यशास्त्राची एक शाखा नसून तो एक स्वतंत्र अभ्यास विषय आहे. म्हणून या ठिकाणी लोकप्रशासनाच्या स्वतंत्र अभ्यासाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली, किंवा लोकप्रशासन हा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याचा विषय आहे. कारण जर लोकप्रशासनाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला तर प्रशासनामध्ये सुधारणा करणं सोपं जाईल. त्याचबरोबर प्रशासनामधील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेता येतील, आणि त्या समस्या सोडवून प्रशासनामध्ये कार्यक्षमता वाढीस लावता येईल. तर या ठिकाणी जर आपण लोकप्रशासनाच्या अध्यापनाची प्रक्रिया जर जागतिक स्तरावरून आणि भारतीय स्तरावरून जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या या ठिकाणी असं लक्षात येतं की या जागतिक स्तरावरती सर्वात पहिले अमेरिकन विचारवंत वुड्रो विल्सन यांनी लोकप्रशासन स्वतंत्र अभ्यास विषय असावा असं मत मांडलं, आणि अमेरिकेमध्ये सर्वात पहिले या लोकप्रशासन विषयाच्या अध्यापनाला सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग इतर देशांमध्ये सुद्धा लोकप्रशासनाच्या स्वतंत्र अभ्यासाची सुरुवात झाली.
जर आपण आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की मद्रास विद्यापीठामध्ये 1937मध्ये लोकप्रशासनाचा पहिला पदवी आणि डिप्लोमा त्या ठिकाणी सुरू करण्यात आला. परंतु एक स्वतंत्र असा विद्यापीठ स्तरावरती विषय म्हणून नागपूर विद्यापीठामध्ये 24 सप्टेंबर 1949 रोजी त्या ठिकाणी सुरू करण्यात आला आणि हा विभाग सुरू करत असताना त्या विभागाला पंचायत राज विभाग असं त्या ठिकाणी नाव देण्यात आलं. आणि या ठिकाणी या विभागामध्ये लोकप्रशासन स्वतंत्र केल्यानंतर नागपूर विद्यापीठामध्ये लोकप्रशासनाचे प्राध्यापक म्हणून आपल्याला डॉक्टर MP शर्मा यांची नियुक्ती झाल्याचे आढळून येते आणि म्हणूनच डॉक्टर MP शर्मा यांना लोकप्रशासनाचे जे पहिले प्राध्यापक भारतामधले आणि त्याचबरोबर भारतामध्ये स्वतंत्रपणे अभ्यास करणारे एक विचारवंत म्हणून MP शर्मा यांच्याकडं पाहिलं जातं आणि म्हणूनच भारतीय लोकप्रशासनाचे जनक म्हणून डॉक्टर MP शर्मा यांना ओळखल्या जातं.